4 days will be the brushing up sessions for all my young minds, for all the brilliant students of Vidyaniketan Academy. Let's begin our first motivational session, whose topic is self-motivation. Both the words itself explains the meaning of today's session. Self means what? Yourself. And motivation, the courage to do something, one thing which inspires us to do something. What's that something actually we are talking about? Motivation for what? Courage for what? And what actually we have to do? These all questions are it's very obvious to get all these kinds of questions. If you get such type of questions, yeah, you are on the right path. If you don't, तुला मी 2000 रुपये देईन 100 मीटर पळशील का? अगोदर विचार करायला लागला 2000 म्हणजे किती? अहो इंग्रजीत सांगा ना, मी इंग्लिश मीडियमला आहे. 2000 रुपये. I will. But just clear me one thing. 100 मीटर म्हणजे किती? अशक्य ते शक्य करण्याच्या क्षमता आपल्यात असतात. त्या फक्त आणि फक्त कष्ट करून, विचार करून, नियोजन करून योग्य वेळी अंमलात आणायचे असतात. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड सेल्फ मोटिवेशन. स्वतः सुरुवात करायची असते, स्वतः विचार करायचा असतो, स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. दॅट इज कॉल्ड सेल्फ मोटिवेशन. कोणीतरी येईल, आम्हाला काहीतरी देईल, काहीतरी बक्षीस मिळेल, काहीतरी त्याचा उपयोग होईल म्हणून काहीतरी सुरुवात करायची. दिस इज नॉट कॉल्ड एज मोटिवेशन. सेल्फ मोटिवेशन. बिलीव्ह इन योरसेल्फ. You are unique and believe in yourself. You can do anything. I studied a lot, but still I can't understand this. मार्ग चुकतोय, नियोजन चुकतंय. एक किस्सा सांगते. विश्वविजेता जगज्जेता योद्धा नेपोलियन बोनापार्ट. How many of you know him? नेपोलियनचं सैन्य पुढे, शत्रूचं सैन्य मागे लपून बसलेली, गनिमी गावात असलेली ती टोळी आधी तशी पाठीमागून गोळ्यांचा वर्षाव सुरू केला आणि नेपोलियनचा कमी खर्चात विजय झाला. सेनापती जेव्हा मी सकाळी त्यांची पाठ थोपटली, त्यांचं चिलखत फक्त समोरच्याच बाजूने होतं, पाठीला नव्हतं. प्रत्येक वेळी शारीरिक मेहनतच कामी येते असं काही नाही. प्रत्येक वेळी तुम्ही वेळ किती खर्च करता तेच रिझल्टफुल असेल असं काही नाही. तुमचं स्मार्ट वर्क, तुमचं नियोजन, तुमचं विजन मॅटर करतं की तुमचं सक्सेस किती आवाजदार असेल. नाही तर आजूबाजूचे मोटिवेट करणारे मित्र असावेत, मोटिवेट करणारे मैत्रिणी असावेत, मोटिवेट करणारा ऑरा आजूबाजूला असावा, मोटिवेट करणाऱ्या वातावरणातच आपण राहावं, तरच कोणीतरी काहीतरी करू शकतो. 10 वर्षाचा असतानाच ठरवलं की मी जगज्जेता होणार. Everybody know Mukesh ji won the world, beat the 3 times world champion of chess, who's very older than him, experienced than him, and played many a times world championship. I am possible. Impossible word itself says असं काहीच नाही जगात. आपण शेपटीवाल्या वादळांपासून आज AI इन्व्हेंट करणारे माणूस बनलो. अपयश तुमच्या यशाचा राजमार्ग मोकळा करण्यासाठी. थॉमस एडिसन, एव्हरीबडी नोज हिम. मेणबत्तीच्या तबकडीवर साऊंड रिफ्लेक्शन रेकॉर्ड करण्याचा त्याने एक्सपेरिमेंट सक्सेसफुली अकॉम्प्लिश केला. पण मेणबत्तीच्या तबकडीवर सक्सेसफुली साऊंड रिफ्लेक्शनचे व्हायब्रेशन्स नोटीस करण्याचा त्याचा तो 10,001वा प्रयोग होता. 10,000 प्रयोग त्याचे फेल गेले, अपयश आलं त्याला. 10,000 वेळांमध्ये जेवढ्या वेळा मी फेल होत होतो, त्या प्रत्येक वेळी मला माझी चूक समजत होती आणि त्या पुढच्या प्रयोगात मी ती चूक सुधारत होतो. म्हणून मी 10,001व्या प्रयोगाला यशस्वी झालो. Each one of you is unique. फक्त आपण स्वतःला ओळखताना कमी पडतो. मुलगा स्वतः समोर एकट्या गायला सुद्धा घाबरत होता, पण त्याच्यात अफाट
कौशल्य होतं, अफाट स्किल्स होते, तो मुलगा आज कुणीतरी मोटिवेट केल्यामुळे 4 लोकांसमोर गायला, 4 लोकांसमोर गायला, 400 लोकांसमोर गायला, 4000 लोकांसमोर गायला. आज तो 4 लाखो लोकांसमोर गातो. तो A.R. रहमान. आणि जसं लता भगवानकर यांनी तीव्रतेने प्रयत्न केले की केल्याशिवाय होणारच नाही, मला करावंच लागेल, ही तीव्रता ज्या दिवशी तुमच्या अंगात येईल, तुमच्या मनात बसेल, त्या दिवशी तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.